नमस्कार, नगरसंघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर उस्सल। पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यामधील बटाला तालुक्यातील घुमान या ठिकाणी 23 फेब्रुवारी 2023 ते 2 मार्च 2023 पर्यंत राष्ट्रीय एकात्मता संघ सामुदायिक हिंदी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन बालयोगी श्री सदानंद महाराज ज्ञानेश्वरी पारायण महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असून 15,000 भाविकांनी या पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी केली आहे। पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यामधील बटाला तालुक्यातील घुमान या ठिकाणी 23 फेब्रुवारी 2023 ते 2 मार्च 2023 पर्यंत राष्ट्रीय एकात्मता संघ सामुदायिक हिंदी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन बालयोगी श्री सदानंद महाराज ज्ञानेश्वरी पारायण महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असून या पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आतापर्यंत 15,000 भाविकांनी नाव नोंदणी केली आहे। घुमान या ठिकाणी सर्व भक्तांची राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली आहे। ज्या कोणाला या पारायण सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी 98 20 67 18 26 98 33 18 23 71 किंवा 98 23 80 41 01 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजन समितीला केलं आहे। संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मराठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी हिंदी भाषेत सामुदायिक पारायण हे तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी सदानंद महाराजांचे अलौकिक ऐतिहासिक कार्य। या पारायण सोहळ्यात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये राम जन्मभूमीचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज देवगड देवस्थान समिती मठापती भास्करगिरी महाराज यांनी केले। यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण इथे एका महत्त्वाच्या आध्यात्मिक आणि धार्मिक अशा कार्याची प्रेस कॉन्फरन्ससाठी आपण सगळ्या ठिकाणी जमलेलो आहोत। मंचावरील उपस्थित श्रीराम जन्मभूमी अर्थात अयोध्याच्या मंदिर आणि संपूर्ण समितीचे सन्माननीय कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज, मंचावर उपस्थित भास्करगिरीजी महाराज जे याच ठिकाणचे आहेत आणि त्यामुळे विशेष वेळा या ठिकाणच्या सगळ्या मंडळींना आहे आणि ज्यांच्याकडून गेले अनेक वर्ष सातत्यानं समाजामध्ये
समाज प्रबोधनाच्या कामाबरोबरच आपल्या आध्यात्मिक कार्याची आणि आपलं आध्यात्मिक काम, आपल्या संस्कृतीचं काम, भारतीय संस्कृती प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठीचं काम गेले अनेक वर्ष सुरू आहे. असे परशुराम भूमी अर्थात तुंगारेश्वर पर्वतावर नित्य वास्तव्य करणारे हरिभक्त परायण बालयोगी श्री सदानंद महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय बगाडे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपले माजी आमदार मुकुटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महर्षी व्यासाधिकांपासून ते महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्याही नंतर ही संतांची, वारकऱ्यांची, नवे नवे भारतीय संस्कृतीची परंपरा, ही अध्यात्माची परंपरा भारताने सातत्याने आपल्या शिरावरती घेतली आणि केवळ हिंदुस्थान नव्हे तर हिंदुस्थानच्या बाहेरच्या देशांना सुद्धा आध्यात्मिक पुरस्कार कशा पद्धतीने केला पाहिजे, आपल्या संपूर्ण जीवनामध्ये भौतिक सुविधांच्या बरोबर अध्यात्माची जोड कशी दिली पाहिजे आणि आपण सर्वांनी पुढे कसं गेलं पाहिजे याचा सातत्यानं विचार संत महात्म्यांनी केला. त्याच्याच पुढे जाऊन समाजातल्या वाईट रूढी आणि परंपरा यांचं खंडन करण्याचं सुद्धा मोठं काम या संत सुधारकांनी केलं. आणि आताही या कलियुगात सुद्धा असे अनेक संत महात्म्य या पृथ्वी तलावरती आहेत ज्यांना या संपूर्ण पृथ्वी तलाचं भाग्य उजळून टाकायचं आहे. ज्या ज्या पुरुषांच्या, ज्या ज्या महिलांच्या, ज्या ज्या मानवाच्या मनामध्ये, नवे नवे प्राणी मात्रांच्या मनामध्ये ज्या काही वाईट कृती, वाईट विचार येतील त्यांचं दहन झालं पाहिजे आणि हा समाज आपल्या संपूर्ण पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी उपकारक झाला पाहिजे. चांगल्या पद्धतीचं वातावरण एकोप्याचं निकोप्याचं राहिलं पाहिजे. मानवी मूल्यांचं जतन झालं पाहिजे आणि हे सर्व करत असताना त्याला जर अध्यात्माची जोड असली तरच या अध्यात्माच्या जोडीमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. याची नित्य प्रचलित अशी परंपरा आपली संपूर्ण भारतीय संस्कृतीची आहे. समाजाचं होणारे अधःपतन जे आहे ते लक्षात घेता ही सगळीच मंचावरची बसलेली ही संत पुरुष मंडळी आपण पाहिले की गेल्या अनेक वर्षांमध्ये केवळ आपल्या भागाला नव्हे तर संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देत एकोप्याचं आणि त्याचबरोबर नीतिमत्तेचं आणि धर्माचरणाप्रमाणे वागणूक झाली पाहिजे यासाठी कार्यरत आहे. संत वाङ्मयाची समाजाला ओळख करून देण्यासाठी बालयोगी सदानंद महाराज यांनी गेले अनेक वर्ष त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भारतातील अनेकविध मोठ्या मोठ्या शहरामध्ये आणि ज्याला तीर्थस्थळांचा दर्जा प्राप्त आहे अशा ठिकाणी सुद्धा ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा केलेला आहे. त्यात विशेष महत्त्वाची म्हणजे काशीला केलेला आहे, हरिद्वार, त्याचबरोबर द्वारका, वृंदावन, ओडिसा, रामजन्मभूमी अयोध्या, रामेश्वरम, आळंदी, पंढरपूर या सर्व ठिकाणी सातत्यानं अशा पद्धतीचं ज्ञानेश्वरीचं पारायण की ज्या ज्ञानेश्वरीमध्ये आपण जगावं कसं माणूस म्हणून आणि त्याचबरोबर समाजामध्ये राहत असताना आपण कशा पद्धतीने आपली वर्तणूक ठेवावी याची पदोपदी आपल्याला जाणीव दिलेली आहे. मराठी ज्ञानेश्वरीच्या पारायणाबरोबरच महाराष्ट्राबाहेर जे आपले राज्य आहे त्या राज्यांमध्ये आपल्या ज्ञानेश्वरीचा, आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हिंदीमधून पारायण सुद्धा बालयोगी सदानंद महाराज यांच्याकडून केले गेल्या संकल्पनेतून केली गेलेली आहे. त्यात विशेषत्वाने उल्लेख करायचा तर मी जशी बाकीची आपल्याला तीर्थस्थळं सांगितली त्याचबरोबर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये अशा पद्धतीचं हिंदी ज्ञानेश्वर पारायण केले गेले ज्या ठिकाणी आपले हिंदी बांधव आहेत किंवा ज्या ठिकाणच्या देशामध्ये आपल्या परंपरेविषयी, भारतीय संस्कृती परंपरेविषयी विशेषत्वाने आत्मीयता आहे अशा ठिकाणी हा प्रचार आणि प्रसार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विशेषतः कॅनडा आणि त्याचबरोबर मॉरिशस आणि अलीकडे घेतलेलं श्रीलंका या ठिकाणचे ज्ञानेश्वरी पारायणाचे सोहळे खूप चांगल्या पद्धतीने गाजले. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपण बघतो की एका बाजूला समाज अधःपतनाकडे जात असताना अध्यात्माची ओढ घेऊन समाज दुसरीकडे आपली चांगल्यात चांगली प्रगती आपण कशी करू शकतो या पद्धतीने जातोय. या आपल्या आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देश हाच होता की ज्या पद्धतीनं संतांनी मागच्या काही कालावधीमध्ये काही शतकानुशतकापूर्वी जे कार्य केले तीच परंपरा ही सर्वोत्तम अशी ही संत मंडळी पुढे भविष्यामध्ये घेऊन जात आहे. आणि याच अनुषंगाने घुमान या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता आणि त्याचबरोबर सामुदायिक हिंदी ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा हा गुरुवार 23 फेब्रुवारी 2023 ते गुरुवार 2 मार्च 2023 पर्यंत अर्थात मिती फाल्गुन शुद्ध 4 ते शुद्ध 10 शके
1944 या कालावधीमध्ये संपन्न होते. पारायणस्थळी राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था ही पालवी सुधानंद महाराज यांच्या आश्रमाकडून केलेली आहे. अनेक मंडळींचे सत्कार्याचे हात त्या ठिकाणी लाभलेले आहेत आणि आपण म्हणतो की जेव्हा एखादं शुभकार्य घडायचं असतं त्यावेळेला अनेकांचे असे हात त्या जर गोष्टीला लागले तर हे मोठं कार्य सुद्धा अतिशय सहजपणे आपण पार करू शकतो, पूर्णत्वाला नेऊ शकतो आणि त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते. आपल्या महाराष्ट्राचं अमूल्य धन असलेली ज्ञानेश्वरी ही ज्या जिल्ह्यात जन्माला आली त्या जिल्ह्यामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीच्या जन्मदिनी एकत्र झालेलो आहोत आणि त्यामुळे आपल्यावरती येणारी जबाबदारी फार मोठी आहे. हे पत्रकारांनी आणि सर्वांनी नीटपणे लक्षात घ्यावं. 3 गोष्टी साधलेल्या आहेत. ज्ञानेश्वरीचा जन्मदिन आज आहे, ज्ञानेश्वरी आपल्या जिल्ह्यातली आहे आणि ज्ञानेश्वरी ज्या नेवासे या क्षेत्री सांगितली गेली त्याचे सर्वथा पालक असलेले पूज्य भस्करगिरीजी महाराज या ठिकाणी आपण सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित आहेत. मी माझ्या लहानपणापासून संतांच्या बाबतीमध्ये फार चोखंदळ राहिलेलो आहे आणि सातत्यानं ज्याच्यामध्ये संतत्व आहे खरोखर, ज्याचं वर्णन आपण सगळीकडे ऐकतो, ज्या संतत्वाची प्रचिती आपल्याला यायला हवी असं जेव्हा मनात ठेवून निरीक्षण करू लागतो तेव्हा मला हे सांगायला प्रांजळपणे काहीही प्रत्यावर वाटत नाही की पूज्य सदानंद बाबांचं दर्शन झालं आणि मला वाटलं मला जे अनेक संत गवसले त्यामध्ये एक आणखी हिरा मला गवसला. बाबांचा लौकिक परिचय फार विलक्षण आहे. लहानपणापासून सगळ्या गोष्टी चमत्कारानं भरलेल्या आहेत. आपल्या मातेचं दूध ते प्याले नाही. जन्माला आल्यानंतर 2-3 दिवस जेव्हा आईचं दूधच ते पिईनात तेव्हा कोणीतरी एका वृद्धानं सांगितलं की अरे बाबा, आपण सगळेजण मासोळी न खाण्याचं व्रत जर घेतलं तर हा संत पुरुष कदाचित आईचं दूध पिईल. सगळ्यांनी तशी शपथ घेतली आणि महाराजांनी लगेच तेव्हा मातेचं स्तनपान करायला आरंभ केला. वयाच्या 2-3 दिवशीची ही गोष्ट आहे. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि रानावनात राहिले. तेव्हापासून त्यांची तपश्चर्या चालू आहे. ज्ञानेश्वरी बद्दल बोलणं, ज्ञानेश्वरीचा प्रचार करणं, ज्ञानेश्वरी सांगणं आणि त्या निमित्तानं आपण अर्थात जरी जमलं तर करणं अशा प्रकारचं आपल्याकडे चालतं. त्यात गैर काहीच नाही. समाजाचंही कर्तव्य आहे आणि संतांच्याही आवश्यकता असतील. पण एक महापुरुष मी असा पाहिला ज्यानं ज्ञानेश्वरीच्या नावावरती एक दगडाही कधी कोणाकडनं गोळा केला नाही. जे जन्माला आले ते लोकांना देण्याकरता आले, लोकांच्याकडनं घेण्याकरता आलेच नाहीत असं वाटतं. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या एका संतानं जे स्वतः कधी प्रोत्साहित करत नाहीत, फक्त आपल्या नामभजनामध्ये रंगून गेलेले असतात, त्यांनी 20,000च्या संख्येमध्ये लोकांना नेऊन जगन्नाथपुरी सारख्या ठिकाणी किंवा द्वारकेसारख्या ठिकाणी इतकी मोठमोठी ज्ञानेश्वरीची पारायण हिंदी भाषेमध्ये करवणं याला म्हणतात ज्ञानेश्वरीचा खरा खुरा प्रचार. ज्ञानेश्वरी महाराष्ट्रामध्ये केवळ घुटमळत राहिली की मराठी भाषेमुळे राहिली आणि आपण माऊलीसारखा संत नाही आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही असं महाराष्ट्रातल्या लोकांना फक्त सांगत राहिलो. या भिंतींच्या पलीकडे जाऊन कुठेतरी सांगण्याची आवश्यकता होती. ते श्री महाराजांनी केलं आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे. अशा प्रकारचा एक अत्यंत मोठा संगम त्यांनी ज्या ठिकाणी संत श्री नामदेवरायांनी आपली कर्मभूमी म्हणून निवडलेली होती त्या पंजाबमध्ये जाऊन हरियाणामध्ये जाऊन आपण ही ज्ञानेश्वरी सांगावी असा चंग बांधला आणि घुमान या ठिकाणी जो अत्यंत मोठा गुरुद्वारा
संत रामदेवरायांच्या नावाचा आहे, तो घुमानला या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी याच्याही आधी अनेक उपक्रम अनेक लोकांनी वारकरी संतांनी पण केलेले आहेत, पण सर्वात मोठा उपक्रम हा महाराजांनी योजला. काही उपक्रम झाले ते शासकीय मदतीनं झाले, शासकीय विद्वान फक्त त्या ठिकाणी पोहोचले आणि शासकीय भाषेत जितकं बोलता येतं तितकं बोलून निघून आले. पण संतांनी संतांच्या करता केवळ सामान्य लोकांच्या बळावरती, भाविकांच्या बळावरती आयोजित केलेला हा अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हिंदी ज्ञानेश्वरी आणि त्याच्यासोबत पंजाबच्या संत परंपरेचा, गुरु परंपरेचा आवाका घेणं, त्यांनाही आपली सुवनांजली वाहणं, अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम आहे त्यातनं एक अतिशय महत्वाचा राष्ट्रीय प्रश्नही हाताळला जातो आहे. पंजाब हा आपल्या देशातला अत्यंत महत्वाचा प्रांत आहे, तो या देशाचं खडगस्थान आहे आणि त्यामुळे त्या खडगस्थान असलेल्या पंजाब मध्ये जाऊन सांगी हे मूर्खपण उठी जे दृश्यवान असं जे गव्हर्नमेंटने सांगितलं ते पुन्हा सांगण्याची ही वेळ आहे. आणि ही वेळ साधून एक महात्मा आपल्या खांद्यावरती वारकरी संप्रदायाची भगीपताच्या घेऊन निघालाय. आपण सर्वांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, अशी माझी अंतःकरणातून पूर्णपणे जाण आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना आवाहन आहे की आपण या गोष्टीचा अधिकाधिक प्रचारही करावा आणि अधिकाधिक लोकांना यामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करावा, ही वार्ता सगळीकडे पसरवावी. ज्ञानेश्वर महाराज की जय. सेवा मंडळाच्या या सभागृहामध्ये परमपूजनीय वंदनीय श्रद्धेय श्री बालयोगी महाराज यांच्या आंतरिक इच्छेप्रमाणे जो पंजाबमध्ये गोमान येथे श्री संत नामदेव महाराज या ठिकाणी जाऊन त्या संत विचाराचा प्रचार प्रसार केला, त्या पवित्र भूमीवर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण यावर्षी करायचं तारीख आपण ऐकली बघा, पुढच्या वर्षात. आणि या आजच्या या पत्रकार परिषदेकरता सगळ्यात महत्त्वाचं काम हे सगळे सुविधा सर्व जनतेच्या कानापासून मनापर्यंत जावे म्हणून मुद्दा आपल्या सर्व कामाचा व्याप बाजूला टाकून देश विदेशामध्ये हिंदुत्वाची ज्योत घेऊन प्रभू रामचंद्राचा, भगवान कृष्णाचा कृपाशीर्वाद घेऊन धर्मकार्य सदैव करून आले असे परमपूजनीय वंदनीय आपल्या सर्वांचं आदराचं स्थान श्री गोविंददेव गिरीजी महाराज, ते आपला सर्व पायटवण्या ठिकाणी आले. राम जन्मभूमीचे ते कोषाध्यक्ष आपण सगळं ऐकलेलंच आहे. हे बाह्य धनाचे कोषाध्यक्ष नाही, आमच्या आध्यात्मिक धनाचे ते कोषाध्यक्ष आहेत. कारण सगळ्या देशभर वेधशाळा स्वामीजींच्या कष्टाने त्यांच्या सगळ्या चिकाटीने जेवढ्या झाल्या एवढं आपल्याला कुठं अजून पाहायला मिळत नाही. कारण गायीविना गती नाही आणि वेदाविना मती नाही असं स्वामीजीच नेहमी म्हणतात. अशा वेधशाळा देशभर तिथं विखुरलेल्या आहेत आणि वेदास सर्व हितार्थ आहे. सर्वांच्या हिताचा विचार ज्या वेदामध्ये केलेला आहे त्या वेधशाळा. त्याचबरोबर आता हे कोषाध्यक्ष ही मोठी जबाबदारी, भगवान श्रीकृष्ण मथुरेची जबाबदारी आणि काशी विश्वनाथाची त्यांचंच पोटात आलेली आहे. त्याच्यामुळे सगळं खूप आपल्या या मंडळाचं नाव हिंद सेवा मंडळ आहे. मग अशी बरीचशी मंडळी बोलत होती, जिल्ह्याचं नाव घेत होते. ठीक आहे, शासकीय लेवलवर ज्या ज्या वेळेस जे होईल त्या त्यावेळेस होत राहील, पण आपण बोलताना नगर जिल्हा म्हणत राहा. आणि या नगर जिल्ह्याचे आपले सुपुत्र परमपूजनीय वंदनीय पूजनीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज त्यांच्या कृपाछत्राखाली आणि श्रद्धेय पूजनीय श्री बालयोगी महाराज यांच्या या सर्व नेतृत्वाखाली आज आणि त्यांचे सर्व भक्तगण, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय आमदार मुरकुटे साहेब
जे बगाडे साहेबांना मगाशी बोललो आम्ही, साठा गेला म्हणून काटा नाही गेला. वय झालं पण अजून देशात उडी मारा वाटते, चालू आहे काम. हे सगळं असं चिंतन नाही करत. स्वामीने सांगितलं की तुम्ही शांत राहू नका, काहीतरी काम करत राहा. म्हणजे सारखं धर्माचं काम करतात आणि आपल्यालाही धर्माचंच काम करायचं आहे. आज स्वामीजीने सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरीची जयंती आहे, नेवासालाही मोठा कार्यक्रम चालू आहे. तिथं 700 दिव्याने आज ज्ञानेश्वरीची आरती तिथं होऊन राहिली आहे. आपणही ज्ञानेश्वरीच्या जन्मदिनाच्या निमित्ताने इथे पत्रकार परिषद पंजाबच्या घुमानच्या कार्यक्रमानिमित्ताने घेऊन राहिलेले आहोत. तेव्हा ज्ञानोबारांचा एकच विचार, आता हे सगळे विचार आहेत. स्वामीजींनी सांगितलं की आपल्याला भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या या कुठल्याही बंधनात गुंतायचं नाही. आम्हाला हे सगळे बंधन उतरून गेलं पाहिजे. कारण आपल्या ऋषीमुनीने आपल्या वेदाने ते वसुधैव कुटुंबकम हेच आपल्याला त्याने सांगितलं आणि नेमका तोच धागा पकडून ज्ञानोबाराने सांगितलं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी वसुधैव कुटुंबकम ह्या पृथ्वीपेक्षाही तिन्ही लोकात कोणी मारली ज्ञानोबारा आहे. म्हणून स्वामीजी जिथं जिथं जातात, जिथं जिथं बोलतात, जरी आता संन्यास दीक्षा असली तरी ते ज्ञानोबा रायांची पायीकच समजतात की त्यांच्या अंतःकरणातील उदात्त भावना आणि ते विचार मराठी भाषेपेक्षा अधिक ज्याच्या प्रत्येक भाषेमध्ये जावे, देशभर विखुरले जावे, त्याप्रमाणे पूजेने बाबाने हा प्रयत्न केला. काशीला मागे आपलं पारायण झालं, तिथं हिंदी ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. इतर ठिकाणी जे उत्तर प्रदेशामध्ये सगळ्या पारायणाचे मोठमोठे सोहळे झाले, हिंदी ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. ओवी जशीच्या तशीच आहे. मराठी शब्द वाचताना पेक्षाही त्या हिंदी ज्ञानेश्वरीतून सहज सुलभ कळल्या जाईल अशा प्रकारचे ते हिंदी ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानेश्वरीचं पारायण हे ज्ञानोबा राहायचे म्हणजे संतांचे, आपल्या या महाराष्ट्र भूमीचे, विशेषतः या नगर जिल्ह्याचे या सर्व संतांचे सुविचार देश विदेशात पोहोचावे म्हणून बाबांचा आटोकाट प्रयत्न असतो. ते सारखे चालूच असतात, भक्तांना घेऊन सगळे करत असतात. वैयक्तिक त्यांना बरेचसे काही काही धक्के लागतात, लावल्या जातात, त्यालाही तोंड देतात आणि समाजाचं हित करतात. रडत येणारे माणसं त्यांना हसत जाणं, पाठवणं हे बाबांचं काम आहे, आईसारखं आहे. आणि त्यात राणा होणार डॉक्टर स्वामीजीने सांगितलं की वयाच्या दुसऱ्या वर्षापासून जे सगळं ध्येय ठरवलं ते सर्वांना जीवावर जिने दो, तुम्ही जगात दुसऱ्याला जगवा, हे सगळं चरित्र स्वामीजीने आपल्या थोडक्यात सांगितलेलं आहे. तसं आता बाबांच्या माध्यमातून आपले सर्व भक्त मंडळी, सर्वांचे नाव घेता येणार नाही, खूप सहकार्य करतात. देशातले सर्वच जवळजवळ क्षेत्र आपली चारधाम झालेले आहेत. इतरही क्षेत्र देवासाठी मोठा कार्यक्रम झाला. नाटक ते इतकं स्वामीजीने पाहिलं की मला इतकं सुंदर नाटक बसवलेलं आहे की अक्षरशः मनुष्य रडत राहील सांगत. अंतःकरणामध्ये हवा घेणार अशा प्रकारचं नाटक बाबांनी लिहिलं आणि सर्व मंडळाने ते बसवलं. आणि तोच विचार घुमानमध्ये, पंजाबमध्ये यावर्षी, पुढच्या वर्षी फाल्गुन महिन्यामध्ये हा कार्यक्रम आपण तारीख ऐकलेलीच आहे. त्या कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं. स्वामीजींनी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे, बाबांचंही निमंत्रण आहे आणि आम्ही सर्वांना विनम्र प्रार्थना करतो की आपण एक वेळ नाहीतर फिरायला बरेचशी मंडळी जातात, तर फिरण्याच्या ऐवजी हे 5-7 दिवस काढा, येता येता फिरत या. हे दोन्ही कामं होती. आपल्याला विचारधन सापडत आणि सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलेले आहेत. पत्रकार बांधवाचे आम्ही अभिनंदन करतो. पूजेने संतांना, स्वामींच्या चरणी, बाबांच्या चरणी आणि सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन शब्दास विराम. शिवाय तिथे जमलेले अन्य सर्व देवता देवी सर्वांना प्रणाम करून 2 मुद्दे सांगतोय. एक म्हणजे बाबांनी सांगितलं म्हणून तिथली व्यवस्था माझ्याकडे आहे आणि तिथली व्यवस्था लावण्यासाठी एक प्रवास झालेला आहे. दुसरा प्रवास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या व्यवस्था व्यवस्थित लागतील अशी रचना त्या ठिकाणी झालेली आहे. आणि राहिलीच असेल तर ती पूर्ण होईल, कारण काल आहे ना मध्ये, त्यामुळे ते पूर्ण होईल. एक आहे की त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी निधी गोळा करून आणि ज्यांना यायचे त्यांनी पैसे देऊन आरक्षण करणं 4 महिने अगोदर अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय हे होणार नाही.
आता गोविंदगिरी महाराज ज्यांनी आता वक्तृत्व केलं, त्यांचे ऋषिकेशला कार्यक्रम झाला रामकथेचा. त्या रामकथेत मी होतोय 5-6 दिवस का होईना, ऐकली त्यांची कथा. आपल्याकडे या सगळ्या योजनेत हे सगळे महानुभाव काम करीत असताना केवळ व्यवस्थेचं काम करायला मला सांगितलंय. असं काय परमेश्वर व्यवस्था करणार आहे, आम्ही निमित्त मात्र आहोत. आमच्याकडून काही व्यवस्था होणार आहे असं समजायचं काही कारण नाही. आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम झाले त्या ठिकाणी कदाचित एखाद्या ठिकाणी एखादी अडचण आलीही असेल, पण त्याही सगळ्या अडचणीवर मात करून कार्यक्रम यशस्वी करणारे ते आमचे वारकरी आहे. वाचन ते आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्यांचं महत्व आपण सगळ्यांना वर्णन करून सांगतो, त्यांची एकच ओवी नीट ध्यानात घ्या. ओम नमो देवाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वतःमुळे आत्मरूपा. हे आत्मरूप कोणी कळलं का, सांगितलं का, नीट समजावलं का? अरे आत्मरूप म्हणजे काय आहे? या संपूर्ण विश्वाचा मानव समूह, त्या मानव समूहाला आत्मरूपा म्हणून नमस्कार केलेला माझ्या माऊली. आत्मरूपा या शब्दाला दुसरा कोणताही अर्थ लावायची आवश्यकता नाही. कोणी कोणी ओमचा अर्थ लावलाय. अरे ओम हे पहिलं अक्षर आहे, पण ते सर्व काही नाही आहे. या देशात मानव समूह हाच महत्वाचा आहे. या देशातलाच नव्हे, सर्व विश्वाचा मानव समूह महत्वाचा आहे. आणि त्या मानव समूहाला माणसासारखं वागायला शिकवलं पाहिजे. आज माणसासारखी वागताना दिसत नाही, आणि त्याला माणसासारखं वागवायला शिकवणारा आहे हा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं, कशासाठी सांगितलं? त्याला माणसासारखं वागायला शिकण्यासाठी सांगितलं. अरे तू क्षत्रिय असतील तर तुला धनुष्यबाण हातात घेतलंच पाहिजे, कार्य केलंच पाहिजे. ज्याला त्याला आपलं आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी शिकवण्यासाठी संत वाङ्मय या देशात जन्माला आलाय. आणि त्यामुळे या संत वाङ्मयाचा पारायणाचा कार्यक्रम हा एक माणसातलं माणूस पण जागा करण्याचा प्रारंभिक प्रयत्न आहे. हळूहळू याच्यातून माणसातलं माणूस पण जर जागा झालं तर माणसातलं माणूस पण सर्व देवतांना आवाहन करून सर्व देवतांच्या वर उंच ठिकाणी जाऊन उभं राहावं. या देशातल्या माणसाने हा वेग निर्माण केलेला आहे. वेद पुरुषे नाही, वेद हा माणसाने निर्माण केलेला आहे. आत्मानुभूतीच्या आधारावर वेदांची निर्मिती किंवा शास्त्र ग्रंथाची निर्मिती झाली. आणि ते सगळे शास्त्र ग्रंथ माऊलीने गणपतीच्या अंग प्रत्यंगात नेऊन बसवले. हे माऊलींचं श्रेष्ठ कोणी समजून घेतलंय का आमच्यापैकी लोकांनी? पण माऊलींच्या हृदयातील भाव हा आमच्या सर्वांच्या हृदयात जागा व्हावा आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने मानवतेचं चित्र साकार होऊन विश्वाला मानवता शिकवणारा देश म्हणजे भारत. तो देश म्हणजे हिंदू. हिंदू म्हणजे अगदी काही नाही, मानवता शिकवणारा एक प्रवाह. हे लक्षात घेऊन हिंदू नावाच्या शब्दात कुणी अडकू नका. हिंदू हा शब्द मानवतावाचक आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनात अरे मी माणूस आहे म्हणजे पशुसारखा वागला तर मी माणूस आहे का? पक्षासारखा वागलो तर मी माणूस आहे का? घरासारखा वागलो तर मी माणूस आहे का? अरे माणसाने माणसासारखा वागायचं तर कशासारखं वागायचं? पण माणसाचं माणूस कोणता हो सर्वांच्या मध्ये ऐक्य भाव निर्माण करून एका अर्थाने आपले जे आराध्य दैवत आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाच्या एका विशाल अशा प्रदेशात तुम्हाला मला प्रवेश करता यावा यासाठी ही मानवता तुम्हाला मला जपायची आहे. आणि त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत मनपूर्वक सगळ्यांनी पत्रकारांनी केवळ पत्रकारिता नाही करायची. पत्रकारांनी जास्तीत जास्त प्रचार करून अधिक लोक येतील असा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यांनीही यायचे पत्रकाराला काय केवळ नुसतं पत्रकारितेसाठी नाही. अरे तुम्हीही 7 दिवस काढा, या वाचन करा आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने तुम्हाला नेमकं पत्रकारितामध्ये काय याचा बोध होऊन तुमचं पत्रकारितेचं चैतन्य अधिक विकसित होईल अशा प्रकारचा हा प्रवास तुम्ही आणि सगळ्यांनी मिळून करायचा आहे. सर्वांना नम्र प्रार्थना करून आणि या सगळ्या संतांच्या चरणी विनम्र कृपा
नम्र हो, मी माझं बोलणं थांबवतो. प्रत्येकाने आपल्या आपल्या ठिकाणावरनं रेल्वेचं तिकीट काढून तिथे यायचं आहे आणि यायच्या आधी आपल्याला त्यांची नोंदणी करणं जरुरी आहे. आपल्याला नोंदणी करून दिली तर आपण त्या तिथे राहण्याची खाण्याची व्यवस्था करू शकतो. आणि प्रत्येकाने आपल्या ठिकाणावरनं रेल्वेचं येण्याचं तिकीट काढून तिकडे यायचं. त्याच्यासाठी नंबर दिलेले आहेत आपण पॅम्पलेटमध्ये, ते पेपर घेऊन त्या आपण नोंदणी करायची आहे. राम मंदिर, अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष महान योगी परमपूज्य किशोरजी व्यास महाराज आणि त्या निमित्ताने दुधात साखर श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबाजींच्या पावन भूमीमध्ये श्री क्षेत्र देवगड भगवान दत्तात्रय देवस्थानचे मठाधिपती गुरुवर्य प्रातस्मरणीय भास्करजी महाराज आज या निमित्ताने आपलं सर्वांचं भूषण बालयोगी श्री सदानंदजी महाराज आपल्या या त्यांच्या साधनेतनं नामातनं त्यांच्या संकल्पनेतनं दरवर्षी वेगळे वेगळे जगामधले तीर्थक्षेत्र, विशेष करून भारतातले तीर्थक्षेत्र या ठिकाणी भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या या माऊलींची ज्ञानेश्वरी हिचं पारायण ते या निमित्ताने करतात आणि त्याचा हा अत्यंत दुग्ध सरकारा योग गुरुवर्य आचार्यजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भाग्यवान आहोत महाराज की ज्या तीर्थक्षेत्री पवित्र हे असं तीर्थक्षेत्र त्रिभुवनी एक पवित्र असं हे नेवासा पावनभूमीतलं त्या ठिकाणी ज्या ज्ञानेश्वरीचा जन्म झाला ते आज ज्ञानेश्वरीची आज ही जयंती आणि त्या निमित्ताने आज ही पत्रकार परिषद सदानंद महाराजांच्या या महान योगी बालयोगिनींच्या संकल्पनेतनं हे पारायण या ठिकाणी श्री क्षेत्र नामदेव महाराजांचं ज्या ठिकाणी शिरोमणी भगत संत श्री नामदेव महाराज गुरुद्वार आहे घुमान या ठिकाणी, त्या ठिकाणी या वर्षीचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत आहे आणि त्या निमित्ताने आचार्यांनी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आणि त्यातनं हा जो संकल्प आपल्या सर्व भाविकांसमोर ठेवला त्याबद्दल मी सर्व जिल्ह्याच्या वतीने, सर्व प्रदेशाच्या वतीने, विशेष करून सर्व जे ज्ञानेश्वरीचे परमभक्त आहेत यांच्या वतीने आज या निमित्ताने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आज या निमित्ताने हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज, हरिभक्तपरायण नवले महाराज, हरिभक्तपरायण तुपे महाराज उपस्थित, बालू महाराज उपस्थित, सर्वच या निमित्ताने महाराजी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष करून या जिल्ह्याचे सर्व प्रिंट मीडिया पत्रकार बांधव, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक मीडिया पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि विशेष करून या निमित्ताने हिंद जी सेवा संस्था जी आहे या संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी हा पत्रकार परिषदेसाठी हा या ठिकाणी सर्व सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांचं अल्कोहोल चहा पाण्याचाही व्यवस्था त्यांनी या ठिकाणी सर्व भक्तांची केली. त्याबद्दल त्यांचेही मी सायरा कॉलेजचे विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्व जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.